छावा भाग 125. रायगडची राजसभा भरली होती. नुकताच श्रावण संपला होता. सिंहासन चौकातील आडपडदे हिवाळी वाऱ्यावर थरथरत होते. पूर्वाभिमुख राजसिंहासनावर महाराज बसले होते. त्यांची चर्या गंभीर होती. प्रधानमंडळातील 8 खांबांजवळ अष्टप्रधान उभे होते. सिंहासन पायरीवरच्या आसनावर बाळ शिवाजीराजे बसले होते. त्यांच्या शेजारी छंदोगामात्य कुलेश खडे होते. दरबारी चौकात अंथरलेल्या रुजाम्यांवर रूपाजी, कृष्णाजी नरसप्रभू, येसाजी, म्हालोजी बाबा, संताजी धनाजी, जानराव बारदमल असे कितीतरी मानकरी आपापल्या जागी खडे होते. एवढे माणूस एकवटले होते, पण आडपडद्यांची सळसळही ऐकू यावी अशी भयाण शांतता दरबारभर पसरली होती. कारण साफ होते. त्रिदलातील एक दल तुटले होते. आदिलशाहीचे विजापूर पडले होते. बालशिकंदर औरंगजेबाच्या हवाली झाला होता. तळपत्या नंग्या तेगी पेललेल्या हशमांच्या घेरात सजल्या शाही हत्तीच्या हौद्यात बसून औरंगजेबाने विजापुरात फत्तेचा फेरफटका टाकला होता. शहरभर दवंडी पिटली होती. बीजापुर की रियाया अब दिल्ली तख्त के सल्तनत की रियाया है. किस पर भी जुल्मजोरी नहीं होगी. सब शाही सल्तनत से ईमानदारी रखे. दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला आता 4 वर्षांनंतर पहिली फत्ते मिळाली. पठाणी बेदिलीनं बजबजलेली आदिलशाही कोसळली. ती खबर लागताच चौवाटा जासूद फेकून हा दरबार राजांनी भरविला होता. गंभीर मसलतीचा दरबार. सगळ्यांची कल्पना होती, नेहमीसारखे निळोपंत दरबारी बोलणे खोलतील. तसे घडले नाही. सिंहासनाच्या दुहातीच्या कोरल्या सिंहासन मुखांवर आपले हातपंजे घट्ट रुपवीत महाराजच बोलले. सारे जानता. इदलशाही पडली. भरून आले छातवान रीते करीत महाराजांनी लांबीचा सुस्कारा सोडला. शांतताच शांतता पसरली. ऋणानुबंधाची ती गादी राखून औरंग गुंतवून ठेवावा यासाठी आम्ही जंग केलं. आता दौलतीवरचं सावट वाढलं आहे. खबरा आहेत मोगली फौजा आता गोवळकोंड्याचा रोख धरतील. ती हुलही असेल. साऱ्या बाक्यांना त्यासाठीच पाचारण केलं आहे. ज्यास जे वाटेल ते मोकळ्या मनी मसलतीचं बोलावं. हे राज्य उभारण्यासाठी आबासाहेबांपासून गावोगावचे धारकरी कामी आलेत हे सारे जाणता. हे राज्य आमचं एकल्याचं नाही. हे आई जगदंबेचं, जीवाचा आटापिटा केलेल्या थोरल्या आऊंचं, आबासाहेबांचं, रानावनात राबणाऱ्या खानदेश वऱ्हाडपासून जिंजीपावे तो लढणाऱ्या धारकऱ्यांचं हे राज्य आहे. प्राणबाजी लावून ते राखून चालविणं ही जोखीम तुम्हा आम्हांवर आहे. काय नि किती बोलावेसे झालेले महाराज सिंहासनावरून उठले. सारा दरबार कानांचे शिंपले करून ते शंभू बोल ऐकत होता. समय बाका आहे. मोका साधून याच प्रसंगी कोकणपट्टीचे वतनदार बंडाळी करत आहेत. आपले म्हणावे ते पारखे होऊन गणिम तळगाठून मनसबीसाठी औरंगजेबास कुर्निसात करीत आहेत. हबशी दर्यापट्टीची रयत हैराण करतो आहे. खांद्यास खांदा लावून एक दिलाने सर्वांनी शर्थ करणं भाग आहे. आमचा भरोसा आहे. सारे खुला मनसुबा दरबारसमोर ठेवतील. कोणी कचदिल होऊन आत बाहेर करणार नाहीत. आपण नकळत उभे ठाकलोत हे जाणवलेले राजे बसते झाले. राजांना बघताना मिर्झा राजाशी तह करून त्याच्या तळावर भेटीला जायला निघालेल्या थोरल्या धन्यांची मुद्रा हंबीररावांना आठवली. त्यांचा खडा आवाज दरबारी चौकात खडक फोडणाऱ्या पहारेसारखा स्पष्ट खणखणला. एवढं चिंतागती व्हायनं ग महाराजांनी. आदिलशाही पडलेली नाही. पठाणांच्या बेदिलीच्या काव्यानं फायदा उठवून बादशानं पाडलेली हाय. आम्ही हाय तवर त्याच्या प्याद्याला दिकून थारा देत नाही मुलखात. ही जी खिल्लता पांघराय बनुगी बुजगावणी पळत्यात त्यासनी आज नाही उद्या कळेल पायात कसल्या कळकीचा काटा रुतलाय ते. महाराजांनी बिनघोरी असावं.
आम्ही पाठीशी हाव. हंबीररावांच्या रूपाने जसा मावळ कडाच रांगड्या बोलीत कुचमल्या दरबारला धीर देत सुनावून गेला. कोकणपट्टीतल्या पुंडपाळेगार वतनदारांच्या बाबीत आम्ही डोळ्यात तेल घालून जागते आहोत. प्राण गेला तरी त्यांचा व मोगलांचा मेळ नाही पडू देत आम्ही. रामचंद्रपंतांनी सरलष्करांना जोड दिली. धर्माजी नागनाथांनी त्यांच्या बोलीला मान डुलवून साथ भरली. थिजल्या मुकाट दरबाराला अंग धरू लागले. आजवर केली त्याहून प्रसंगी दौलतीची साथच करू आम्ही. त्यासाठी पडेल ते मोल देऊ. खंडोजी बल्लाळांनी आज पहिल्याने दरबारातली चिटणीसी बैठक सोडून खडे होत आपली दाद नोंदविली. शहजादा अकबर की मदद से फिरंगों को चुप बिठाना, जमींदारों को मिलाकर राजा साहब के साथ रखना हमारी जोखिम है. पन्हाला खेलना मलकापूर प्रांत की राजा साहब फिक्र न करे. कुलेशांनी कनोजी हिंदुस्थानीत आपली साथ प्रकट केली. खांबालगतचे न्यायाधीश प्रल्हादपंत आणि काही मंत्री ते ऐकताना चुळबुळले. आता मात्र हंबीरराव सडेतोडच बोलले. राजकारणातलं काही कळत नाही आम्हासनी. महाराजांनी बोलताव म्हणून माफी करावी. हंबीरराव घुटमळले. बोला सरलष्कर, तुम्ही कदीम घरचे, अगदी निसंकोच बोला. माफी असावी महाराज. त्या शहजाद्याचा काही उपयोग नाही. उलट त्याचंच निमित्त करून बादशाह पुन्हा दौलतीत घुसायचं भ्या हाय. छंदूगामात त्यांनी नाच सोडावा आता त्याचा आता दरबारचे ध्यान एकट्या हंबीररावांवर खिळले. अनेकांच्या मनातला सल बोलण्याचे, तेही भर दरबारात, हे फक्त हंबीररावच करू धजत होते. त्यांचा अधिकार, वय व त्याग होताच तेवढा. काय आहे मनी? साफ बोला मामासाहेब. राजांनी त्यांना मुभा दिली. आज हंबीरराव दरबारात असूनही गैररिवाजी असे प्रथमच खाकरले. आपली निडर नजर भोवतीच्या साती प्रधानी खांबांवर आणि छंदोगामात्यांवर त्यांनी एकदा फिरविली. डोळे जसे टेहळणीचे भेदक भोंगीर झाले त्यांचे. सप्तप्रधान, कुलेश, दरबारी मानकरी, खुद्द महाराज सारेच हंबीररावांकडे बघू लागले. बाब आमच्या अखत्यारीची नाही महाराज, पर कुणीतरी कवातरी हे बोलाय पाहिजेच. आम्ही रगात सांडले थोरल्यांच्या ह्या गादीपायी म्हणूनच बोलताव. कानांवर येतंय आमच्या की मंत्रिमंडळातल्या आसामी, दफ्तरी अधिकारी आणि छंदूगामात्य कब्जी यांचा बेबनाव हाय. प्रधानी खांबांलगतच्या बड्या आसामी एकमेकांकडे बघूच लागल्या. कुलेशांचा चेहरा खरक्कन उतरला. काळीज पिळून काढणारी एक वेदना त्यांच्या मुद्रेवर पसरली. त्यांनी गर्दनच खाली घातली. कसला बेबनाव सरलष्कर? महाराजांच्या कपाळी आठ्या धरल्या. आम्हासनी कळतंय मंत्रीबाडीतील कुणी आसामी छंदूगामात्यासनी कनुजा म्हणून पंक्तीला घेत नाही. कब्जी दिकून कुणाकडं जात नाहीत. त्यांचं महाराजांच्या आसपास असणं कैकांना पसंत नाही. या बाक्या वक्ताला येळेसूर या बाबीचा खंडका पडाय पाहिजे. हत्यारघाईतले हंबीरराव परवडले, पण हे जबान मार करणारे नको असेच मंत्रिमंडळातील आसामींना होऊन गेले. निर्धाराने प्रल्हादपंत म्हणाले. सरलष्कर म्हणतात ते रास्त आहे. छंदोगामात्यच कुणाकडे पंक्तीस जात नाहीत. अष्टप्रधानांहून ते स्वतःच वेगळे मानतात. महाराजांच्या खास गोटातले मानतात. सर्वांस आपल्या वाड्याकडे पंक्तीस पाचारण करतात. कुणी जात नाही त्यांच्याकडे. ते ऐकताना थरथर कापणारे छंदोगामात्य संतापाने म्हणाले. सरकार झूठ बोलते हैं न्यायाधीश. हमने कनौज में जन्म लिया है, ये कैसा कसूर हमारा? राजा साहब के चरणों में निष्ठा रखते हैं और आखिरी दम तक रखेंगे. मंत्रीगण से क्या वास्ता हमारा? कुलेशांना क्रोध भाराने धड बोलवेना. चित्रविचित्र विचारांची क्षणभरातच राजांच्या मनात तुंबळ घाई माजून गेली. आपण कसला विचार करतो आहोत आणि भोवती केवढा गैरमेळ घर करून बसला आहे या विचाराने तर मन अपार खंतावले त्यांचे. सरलष्करांचा अभिमान वाटतो आम्हास. राजांची नजर हंबीररावांवरून दरबारभर सरकली.
हा कसला समय आणि ही कोण मानपानाची बाबत मोक्याच्या म्हणणाऱ्या तुम्हा आपल्या माणसांच्या मनी. कुलेशांना आम्ही छंदोगामात्य केलं, फिरंग्यांच्या सुलुखासाठी कुल एख्त्यार केलं ते त्यांचा वकूब बघून. त्यांना हिंदुस्थानी बोलभाषा चांगली अवगत म्हणून. कवी भूषण राहते आमच्या दरबारी तर त्यासही छंदोगामात्य करून गौरविले असते आम्ही. प्रधानी खांबालगतच्या मंत्रीगणांनी गर्दनी खाली घातलेल्या बघून राजांचे काळीच पिळवटले. विट्यासारखी आपली धार नजर कुलेशांवर रोखत ते म्हणाले, कुलेश, मंत्रीगणांशी आमचा काय संबंध असं म्हणताना चुकता आहात तुम्ही. सरलष्कर म्हणतात ते सही आहे. मानापानाच्या या गफलतींचा वेळीच कंडका पाडला पाहिजे. रामजी पांगेऱ्यांच्या कोरजाई गावठाणात केंबळी छपराखाली बसून रामजींच्या झोपडीतील कांदा भाकर प्रेमानं ओठाण आड करणारे आमचे आबासाहेब आम्ही तर नाहीच, पण कुणीच विसरता कामा नये. पुन्हा असा बोभाट कानी येतो तर लहान थोर आपला परका कुणाचीच गय धरणार नाही आम्ही. नाकशेंडा लालावलेले महाराज भावनावेगाने आपसुकच खडे झाले. पुरा दरबार त्यांच्याकडे बघू लागला. वेगळाच भाव शंभू मुद्रेवर पसरला. तलवारीच्या पात्याच्या धारेसारखा शब्द न शब्द फुटू लागला. आदिलशाही पडली याची धास्त काळजी करायला समय नाही आम्हास. जमल्या बाक्यांना आम्ही निक्षून निर्वाणीचं सांगतो. प्राणबाजी लावून आबासाहेबांचं हे राज्य राखण्याची आम्ही हर भातेनं कोशिश करणार आहोत. साऱ्यांनीच पोख्त विचारानं आमच्या पाठीशी राहावं. आपसातील लहान थोर मानपानाचे बगलेस ठेवून प्रसंगास साऱ्यांनी कसं सामोरं जावं, फक्त त्या मसलतीचं बोलावं. कोंडी फोडत हंबीररावच म्हणाले, आता जमेल त्या ताकदीनिशी गोवळकोंडा राखाय पाहिजे. उगवतीच्या तोंडावैली आपली ठाणे रातध्याड जागती ठेवाय पाहिजेत. जमेल तेवढा घोडा गोवळकोंड्याभोवती फिरता ठेवाय पाहिजे. आता निस्त्या मोगली फौजाच नाहीत, आदिलशाहीचा मेळ घेऊन पुढची चाल ठेवील औरंगजेब. म्होलोजी बाबा पूर्वी आदिलशाहीत होते. तिथल्या सरदारांचा अंदाज बांधित ते म्हणाले, विजापूरचा राजा बाळ गोवळकोंड्याचा हसनशहा उमेदीचा आहे. कुतुबशाही नाही नमायची औरंगसमोर. निळोपंत आपला सल्ला ठेवत म्हणाले, पेशवे, मोगल कुतुबशाहीकडे वळतील हा अंदाज आहे. तसं घडेलच असं नाही. शक्यता आहे तो शहजाद्याचं निमित्त ठेवून आपल्या दौलतीचाच मोहरा धरेल. प्रल्हादपंतांनी अकबराशी चाललेली बोलणी आपणाला पसंत नाहीत हे हंबीररावांचे मतच पुढे घेतले. आता खऱ्या मसलतीला तोंड फुटले. बराच वेळ दरबारात एकमेकात उलटसुलट खल झाला. एक गोष्ट त्यातून स्पष्ट झाली. आदिलशाही पडणे हा दक्षिण फळीला केवढा जबर धक्का आहे हे सर्वांनाच जाणवून गेले. प्रधान मंडळ आणि कुलेश यांची मने परस्परांबद्दल साफ नाहीत हेही सिद्ध झाले. हंबीररावांसह अनेकांना मराठी मुलखातला शहजादा अकबर ही गोत्यात घालणारी अडगळ वाटते हे उघड होऊनच चुकले. पंतांकडील सुरनिशी दफ्तर शंकराजी नारायण यांच्याकडे सोपवून राजांनी पंतांना कोकणपट्टीसाठी मोकळे ठेवले होते. त्यामुळे रामचंद्रपंत नाराज तर नाहीत या शंकेने त्यांनी विचारले, तुमच्या ठाई शंकराजींना सुरनिशी दफ्तराकडं नामजाद केलं आम्ही. पंत, त्यासाठी तुम्ही नाराज तर नाही? जी, तसं मनीसुद्धा नाही आमच्या. कोकणपट्टीची बंडाळी जोखमीची म्हणून तर आम्हावरती बाब सोपविली आहे स्वामींनी हे जाणतो आम्ही. ती पार पाडताना यातना होतात काळजास. जीभ धजत नाही घडलं सत्य सांगावयास. मतलब? रामचंद्रपंत, खोलून बोला जे बोलणं ते. महाराजांची नजर रामचंद्रपंतांवर जखडून पडली. जी, माफी असावी. पण कुडाळच्या खेमसावंतास जाणारा खलितास्वारसुद्धा कब्ज केलाय आपल्या जासुदांनी. कुणाचा खलिता? जी. रामचंद्रपंतांनी दुशेल्यातून खलितावळीच काढली, पण जबानीतून नाव काढणे काही जमले नाही त्यांना. राजांनी पंतांच्या हातातील वळी ओढूनच घेतली. आतील खलित्यावर जसजशी त्यांची नजर सरसरत फिरू लागली तसतशी फरीसारखी दिसणारी त्यांची मुद्रा लाल होत घामाने डवरून आली.
आदिलशाही पडल्याचे कारण पुढे करीत कुडाळच्या खेमसावंतांना आबासाहेबांचे जावई राजांचे मेहुणे फलटणकर महादजी नाईक निंबाळकर लिहित होते. मातीच्या ढेकळागत दिल्लीधीशासमोर इदलशाही पडली. संभाजीची ही बाबत राहणार नाही. भागानगरीची मोहीम झाली यावरी दिल्लीश्वर याचाही परामर्श घेतील. 10,000 घोडा आम्हीच तुमचे कुमकेस घेऊन येतो. रायरी पावे तो कडेकोट ठाणेबंदी केली जाईल. राजांच्या हातातला खलिता थरथरू लागला. संतापाने नागपुड्या फाकल्या. वळी खलिता तसाच पंतांच्या हातात खुपसून ते पुटपुटले. हरामखोर डोमकावळे. रामचंद्र पंतांनी मान खाली घालत कर्तव्य म्हणून सांगितले. अशाच मजकुराचा खलिता शेख मोहम्मद बक्षी या मोगली सरदाराचा आहे. त्यानं सावंतास राजांना तळहात दोन्ही कानांवर ठेवून घ्यावेसे वाटले. काही न बोलता ते महादरवाजातून दसरा चौकाकडे चालले. रामचंद्रपंत, चांगोजी काटकर, खंडोजी, राया अंता त्यांच्या पाठीशी झाले. गडाच्या महादरवाजाच्या रोखाने मोरेश्वर पंडितराव आणि निळोपंत झपाझप चालत येताना पाहून ते जागीच थांबले. मोरेश्वरांनी नुकतीच गड चढून आलेली एक भगवी छाटीधारी असामी राजांना दाखवून म्हटलं, पाटगावहून आलेत हे म्हणतात. पेशव्यांकडे बघत पंडितराव घुटमळले. आपल्या सुकल्या ओठांवरून त्यांनी जीभ फिरविली. मठशिष्य आहेत हे पाटगावचे. निळोपंतही रुकले. पेशवे, यांना इथवर यायचा त्रास कशाला दिलात? आधीच गड चढलेत. आम्ही भेटलो असतो सदरेवर. काय बाबा, आमच्या मौनी बाबांची तब्येत कशी? नाराज नाहीत ना ते आम्हावर? बरेच दिवस दर्शनासाठी नाही आलो म्हणून? राजांनी शिष्याला विचारले. महाराजांच्या शब्दाशब्दांबरोबर मठशिष्याच्या भरल्या डोळ्यांतून आसवांचे थेंब छातीवर टपटपले. त्याच्या तोंडून रखडते बोल बाहेर पडले. बाबांनी, मौनी बाबांनी देहकार्य संपविलं महाराज. निर्वाण केलं त्यांनी भुदरगडतर्फेला पाटगावी. जगदंब म्हणत महाराजांनी हातबोटे छातीशी नेत गपकन डोळेच मिटले. त्या मिटल्या डोळ्यांसमोर सर्व संग त्याग केलेल्या मौनी बाबांच्या शांत सात्विक मुद्राच मुद्रा तरळू लागल्या. भाग 125 समाप्त.